जाऊ दे. ते बघा हे पाय आपले पाण्यात आहेत आणि सगळा अंधार झाला आहे बीचवर. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपण गेल्या ब्लॉगमध्ये जसं आपण बघितलेलं, आपण आलेलो अलिबागला आपण सफायर मॅन्शन ह्या नावाच्या रिसॉर्टला आपण स्टे केलेला. तर आज आपण चाललो आहे अलिबागच्या वर्सोळी बीचला. तर आता आम्ही निघालो आहे, संध्याकाळची वेळ आहे, 6 वाजलेत आणि हे असं क्लायमेट झालं आहे इथे बघू शकता. तर आता आपण सगळे चाललो आहे वर्सोळी बीचला. तर आता आम्ही निघालो आहे, तर भेटूया वर्सोळी बीचला. मी तुम्हाला सगळा बीच दाखवतो आणि तुम्ही पण एन्जॉय करा तो बीच आणि तुमच्या मित्रांसोबत पण प्लॅन करा तिथे यायचा. तर भेटूया बीचला. तर मित्रांनो, फायनली आपण पोचलो आहे आपल्या वर्सोळी बीचला. हा आहे वर्सोळी बीच. इथे बघू शकता सनसेट होतो आहे, ऑलमोस्ट सनसेट झालं आहे आणि आता आपण आलो आहे वर्सोळी बीचला. तर चला मी तुम्हाला बीच फिरवतो. तर मित्रांनो, आता आपण चाललोय पाण्याच्या जवळ, कारण की पाणी खूपच लांब गेलंय. बघा तिथे पाणी आणि इथे आपण होतो. आता आपण चाललोय पाण्याच्या जवळ, म्हणजे जास्त जवळ जाणार नाही कारण की रात्रीचा वेळ आहे. तर आणि ते पाणी खूपच लांब गेले किनाऱ्यापासून. आणि हे सगळे खाली बघा, हा चिखल आहे. ह्या चिखलमधून हळू 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 चालत जाऊन मग त्या पाण्यापर्यंत जावं लागते. तर बघूया, जितका जमेल तितका आपण पाण्याच्या जवळ जाऊ, मग मी तुम्हाला तिथून दाखवतो. ऍक्च्युली हा बघा, हा सनसेट झालेला आहे आता आणि हा सनसेटचा टाइम आहे. हा आहे वर्सोळी बीच आणि हा आमचा आपला जो रिसॉर्ट आहे, सफायर मॅन्शन, त्या रिसॉर्टच्या खूप जवळच आहे. म्हणजे 5-10 मिनिटाच्या डिस्टन्सवरच आहे आणि वॉकिंग 20 मिनिटाच्या डिस्टन्सवर आहे. तर तुम्ही जर इथे व्हिजिट केलं तर तुम्ही इथे नक्की या. हा बीच खूप छान आहे. ॲक्च्युली हा बीच भरलेला असतो पाण्याने, पण अजून जसं का आपल्याला माहिती आहे, पावसाळा सुरू झालेला नाही, त्यामुळे पाणी खूपच लांब आहे किनाऱ्यापासून. नाहीतर पूर्ण आजपर्यंत, जिथे आता आपण उभं होतो तिथपर्यंत भरलेलं असतंय. तर आता जाऊया पाण्याच्या जवळ, मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की अजून खूप इंटरेस्टिंग व्हिडिओज ह्या चॅनलवर येणार आहेत. तर तुम्हाला मी पाणी दाखवतो. तर मित्रांनो, फायनली आपण पाण्याजवळ पोहोचलोय. म्हणजे पाण्याजवळ काय, आपण पाण्यातच आहे. हे बघा, हे पाय आपले पाण्यात आहेत आणि सगळा अंधार झालाय बीचवर. आपण आपण तिघच आहेत, फक्त मम्मी, दीदी कारण की आम्हाला आणि आम्ही तिघच आलोय, कारण की आमच्या तिघांना पाणी खूप आवडतं. हे बघा, हे पाणी अजून चाललंय, वारा येतोय. बघा, थांबा, ब्लर झालं. हे बघा, हे पाणी
वारा येतोय, सनसेट ऑलमोस्ट झालाय, अंधार झालाय सगळा. बघा खाली काहीच दिसत नाही. हे मी मोबाईलची टॉर्च ऑन केली म्हणून सगळं दिसतंय. असं मस्त आम्ही इथे आता शूट केला जरा. सनसेट झालेला तर खूप छान iPhoneमध्ये छान दिसत होता सिनरी आणि छान आहे हा वर्सोवा बीच. मी तर फर्स्ट टाईम आलेलो बीचला. असं अलिबागला मी फर्स्ट टाईम आलो ॲक्चुअली आणि वर्सोवा बीचला तर मी फर्स्ट टाईम आलोय. बघा हा बीच पूर्ण खाली झालाय. हे बघू शकता तुम्ही. पूर्ण बीच खाली झालाय बघा. पूर्ण बीच खाली झालाय. इथे फक्त आपण एकच आहे आणि आता आलाय अंधार खूप आणि आता आपण चाललोय. कारण की आपलं शूट पण करून झालंय. बीच बघून पण झालंय. आता अंधार खाली आहे. तर चुपचाप आपण जाऊया घरी. कारण की अंधाराच्या पाण्याच्या ठिकाणी थांबणं चुकीचं आहे. तर तुम्हाला हा छोटासा व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि आपल्या फॅमिलीसोबत नक्की वर्सोवा बीचला व्हिजिट करा. कारण की बीच खूप सुंदर आहे, छान आहे, सिनरी छान आहे आणि इथे घोडागाडी असं ते स्पीड बोट वगैरे ते पण आहे. पण त्यांची प्राईस अशी ऑलमोस्ट 500 टू 1000 च्या रेंजमध्ये आहे. तर तुम्ही ते पण करू शकता. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हा वर्सोवा बीचचा? तर ते नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आपण अलिबागच्या अ, रिसॉर्टचा पण ब्लॉग टाकलाय आपल्या चॅनलवर. जर तुम्ही फॅमिली किंवा मित्रांसोबत रिसॉर्टवर यायचा विचार करत असाल, तर तुम्ही तो व्लॉग नक्की बघा आणि अजून एक अलिबागचा स्पेशल व्लॉग येणार आहे उद्या. म्हणजे नेक्स्ट ह्याच्यानंतर. तर तो देखील नक्की बघा कारण की तो पण इंटरेस्टिंग आहे. एका फेमस Instagram कंटेंट क्रिएटरच्या आणि यूट्यूबरच्या हॉटेलमध्ये आपण जेवायला जाणार आहे. तर ह्याच्यानंतर येणारा व्लॉग नक्की बघा आणि तो बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस नक्की करा. जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि आता जाऊया आपण कारण की बघा खूपच अंधार झालाय. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.